आपण मंदिरात का जातो आणि नेहमीच मंदिर आल्यानंतर पाया का पडायचं असतं तुला, या छोट्या छोट्या मुलांची प्रश्नांना उत्तरं कशी द्यावी कधी कधी कळत नसतं. पण खरंच आहे, आपण मंदिरात का जातो आणि मंदिरात गेल्यानंतरचा अनुभव आपला काय असतो हे प्रत्येकाचं प्रत्येकालाच माहिती. काहींना रडू येतं, काहींना हसू येतं, काहींना मे बी सगळं सगळं मिळाल्यासारखं वाटतं. निगेटिव्ह भावना किंवा एकदम चुकीच्या वाईट प्रवृत्तीपासून आपण थोडा वेळ का होईना आपण वेगळं होतो. वाईट विचारांपासून थोडं अलिप्त असं वाटायला लागतं आणि म्हणूनच मला असं वाटतंय आपण मंदिरात जातो. त्याच मंदिराची रेडी रांगोळी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. मैत्रिणो, खास हे विचार फारच महत्त्वाचे आहेत की मंदिर आणि मंदिरातली प्रतिकृती. प्रत्येकाच्या मनात मंदिराच्या ह्या वेगवेगळ्या भावना आहेत. पण तुम्हाला सांगू का, मला नेहमी मंदिरात गेल्यानंतर शांत वाटतं. खरंच आपल्या कोणत्याच चुकीच्या, खूप धगधगीच्या आपल्या ह्या आयुष्यातून आपण थोडासा विसावलेला क्षण म्हणजे मंदिर. इथे पहा, काहीसं मंदिराची रेडी रांगोळी बनवण्यासाठी मी A4 मंदिराची प्रिंटआउट घेतली होती आणि त्यावरती घेतली होती 100 मायक्रॉनची OHP शीट. आपलं मिश्रण लावून पहिल्या लेअरची रांगोळी मी त्यावर स्टिक करून घेतली. आता पहिल्या लेअरसाठी मी कोणता रंग वापरला आहे सांगते. ब्राऊन रंग वापरला आहे, तो आमच्याकडे मिळत नाही म्हणून अगदी रेड आणि त्यामध्ये थोडासा मी ब्लॅक मिक्स केलेला आहे. म्हणजे थोडी क्वांटिटी, किंवा तुम्ही ब्लू आणि थोडासा लाईट ब्लू असेल तुमच्याकडे तर, आणि त्यामध्ये ब्लॅक मिळूनसुद्धा ब्राऊन करू शकता. ब्राऊन रंग तुम्हाला तर रेडमध्ये थोडासा ब्लॅक मिळून झाल्यानंतर किंवा थोडंसं ब्लू शेड मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीसा असा ब्राऊन शेड नक्कीच भेटून जाईल. त्याच्यामध्ये लाईट करण्यासाठी थोडंसं व्हाईट पांढरा मिक्स केलेला आहे. कोणतेही शेड आणि कोणतेही रांगोळी बनवायची असेल तर ड्रॉइंगची शेड पॅलेट बघा, तुम्हाला रंगसंगती कळून जातील आणि बस ते अगदी एक्झॅक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला ते बनवून बघायचं आहे. 60-40चं आपलं फॅब्रिक ग्लूचं मिश्रण मी इथे ॲड केलं आहे आणि तेच मंदिराच्या ह्या OHP शीटला जी लावून घेतलेली आहे त्याला लावलं आहे. पहिला रांगोळीचा लेअर टाकून घेतला. दुसरा लेअर टाकताना थोडंसं ब्लॅक मी आउटर साईडवर टाकणार आहे आणि नंतर मी तो ब्राऊन ॲड करणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी जे म्हणाले ते खरंच खूप सत्य आहे. मंदिर म्हटलं आणि त्याचं पावित्र्य म्हटलं, हे सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत. मंदिरामध्ये गेल्यानंतर काहींना रडू येतं, काहींना खूप आनंद वाटतो, खूप शांत वाटतं. मंदिराची घंटानाद, तिथलं ओम उच्चारण, तिथले श्लोक हे फार पवित्र वाटायला लागतं. लहानपणी ना मंदिरात गेल्यानंतर तर फक्त एकच असायचं की खूप छान छान प्रसाद मिळायचा ना, म्हणून मला नेहमी मंदिरात जायचं वाटायचं. आजकाल का कुणास ठाऊक ते सगळं मिसिंग आहे. पण मंदिरात जाण्याचं एकमेव जे सुख आहे ते कायम आहे. प्रसादाची ओढ नाही, पण भक्तीची आणि शांतीची ओढ नक्कीच आहे. इथे पहा, प्रत्येक लेअर मारून झाल्यानंतर आपल्याला त्या लेअरला सुकवू द्यायचं आहे आणि दोन्ही लेअर व्यवस्थित सुकल्यानंतर काहीसं व्हाईट ॲक्रिलिक कलरने शेडिंग करत आहे. शेडिंग करताना इथे तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही रंगाचा वापर करू शकता. आणि आषाढी स्पेशल आमच्या रेडी रांगोळीच्या क्लासमधली ही एक डिझाईन. आमच्या क्लासमधले ना सगळेच ही डिझाईन बघण्यासाठी नक्कीच उत्सुक तर आहेच, पण रेडी रांगोळीच्या ह्या कलाविश्वामध्ये इतक्या नवीन नवीन डिझाईनचं एक्सपेरिमेंट आकार रांगोळीवरच तुम्हाला बघायला मिळेल, ही गॅरंटी माझी. कोणतेही चॅनल बघा, फार रिपीटेड डिझाईन्स ते लोक दाखवतात, पण आकार रंगोळी मराठी तुम्हा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या डिझाईनचं व्हेरिएशन नक्कीच घेऊन येईल आणि यापुढेही हे प्रयत्न नक्कीच चालू असतील. फक्त त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या साथची गरज आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे ते. खूप छान छान आयडिया असतात आमच्या ह्या. मी स्वतःहून बोलत नाही आहे, तर नक्कीच तुम्ही अनुभवा. आकार रंगोळी मराठीला व्हिजिट करा,
पहा आमचे वेगवेगळे व्हिडिओ कसे असतात ते. इथे मी ॲक्रेलिक कलरमधला ब्राऊन शेडची शेडिंग केलेली आहे आणि अगदीच आषाढी एकादशी स्पेशलमधले आमचे हे सगळ्या डिझाईन्स ज्या बनवून बघितल्या होत्या आम्ही, त्या सगळ्या डिझाईन्स मांडल्यानंतर इतकं सुंदर अशी डिझाईन तयार झाली ना. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि हो, भेटूया अशाच मस्त व्हिडिओज येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.